नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदित्य गवळी स्वागत करतोय आपलं टुवर्ड्स ॲग्रिकल्चर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। बरेच दिवस झाले मित्रांनो आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आला नाही, थोडं वैयक्तिक कारणामुळे बिझी होतो। पण आता इथून पुढे आपल्या चॅनलवरती तुमचे सगळे ॲग्रिकल्चर अपडेट्स किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड जेवढे काही व्हिडिओ आहे ते येत राहतील। आजचा आपला महत्त्वाचा विषय आहे BSc ॲग्रिकल्चर 2025-26 या बॅचचे कॉलेज ट्रान्सफर व कॉलेज ट्रान्सफर प्रोसेस व रूल्स। तर एक नोटिफिकेशन आता वेगवेगळे युनिव्हर्सिटींचे पडत आहे ट्रान्सफरबद्दल। तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल सगळी ट्रान्सफरची प्रोसेस समजून घेऊया। त्यानंतर याचे रूल कोण करू शकतं कोण करू शकत नाही, त्यानंतर बरेचसे कॉलेज असे आहेत जे ट्रान्सफर करू देत नाही, त्या ठिकाणी आपण काय करावे किंवा बाकीचे डेट्स वगैरे सगळं अपडेट आज आपण या आपल्या व्हिडिओमध्ये डिटेल स्वरूपात बघूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। सर्वात पहिले मित्रांनो, कॉलेज ट्रान्सफरबद्दल जर बोलायचं झालं तर यामध्ये प्रामुख्याने दोन ट्रान्सफर असतात, दोन प्रकारचे ट्रान्सफर असतात। यामध्ये इंटर युनिव्हर्सिटी ट्रान्सफर आणि इंटर कॉलेज ट्रान्सफर। इंटर युनिव्हर्सिटी म्हणजे एक आपली सध्याची जी युनिव्हर्सिटी आहे ती युनिव्हर्सिटी सोडून दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये ट्रान्सफर करायचं, आणि इंटर कॉलेजमध्ये जी आपली युनिव्हर्सिटी आहे त्याच युनिव्हर्सिटीच्या दुसऱ्या कॉलेजमध्ये ट्रान्सफर करायचं। हे झाल्या दोन प्रोसेस। इंटर युनिव्हर्सिटी ट्रान्सफरसाठी जास्त वेळ लागतो आणि इंटर कॉलेज थोडी लवकर होऊन जाते। तर यामध्ये आपण सध्या ट्रान्सफर प्रोसेस बघण्याआधी ट्रान्सफर प्रोसेसचे रूल समजून घेऊया। तर यामध्ये रूल्स असे आहे, तुम्हाला दोन वेळेस ट्रान्सफर करता येतं, एक म्हणजे थर्ड सेमिस्टरसाठी आणि दुसरं म्हणजे फिफ्थ सेमिस्टरसाठी। जर थर्ड सेमिस्टरसाठी ट्रान्सफर करायचं असेल तर फर्स्ट सेमिस्टर ऑल क्लिअर पाहिजे, आणि फिफ्थ सेमिस्टर साठी जर ट्रान्सफर करायचं असेल तर फर्स्ट सेकंड थर्ड हे तिन्ही सेमिस्टर ऑल क्लिअर पाहिजे, आणि या सेमिस्टरच्या ग्रेड्सवरतीच ट्रान्सफर केलं जातं, त्यामुळे ग्रेड चांगला पाहिजे ट्रान्सफर करण्यासाठी। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा रूल आहे तुमचा, एकदा जर ट्रान्सफर केलं तर परत तुम्हाला ट्रान्सफर करता येत नाही। तिसरा रूल, यामध्ये तुम्हाला ICR कोटा आणि मॅनेजमेंट कोट्यामधून ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी ट्रान्सफर करता येत नाही। आणि चौथं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे, जर तुमच्यावर एखादी कॉलेजमध्ये सिरियस कमिटी जर बसलेली असेल आणि त्या कमिटीचा रिझल्ट लागलेला नसेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ट्रान्सफर करता येत नाही। हे सगळे झाले या ठिकाणी कॉलेज ट्रान्सफरचे रूल। यामध्ये आपण थोडक्यात आता ट्रान्सफरची प्रोसेस कशी असते, त्याला पैसे किती भरावं लागतात, फीस कधी पे करावं लागते, ॲडमिशन कधी करावं लागतं, आणि कळतं कधी आपल्याला कधी काय करायचं, हे सगळं आपण आता थोडक्यात समजून घेऊया। तर सर्वप्रथम ट्रान्सफरच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या एज्युकेशन डिपार्टमेंटसोबत भरपूर जास्त कॉन्टॅक्टमध्ये राहणं आहे, कारण एज्युकेशन डिपार्टमेंटच तुमचं मेन गृह खातं आहे जे तुमचे ट्रान्सफरचे सगळे सूत्र हलवतं। यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त कॉन्टॅक्ट तुमच्या एज्युकेशन हेडसोबत ठेवणं आहे, आणि तिथूनच सगळे तुम्हाला अपडेट्स किंवा जे काही तुमचे युनिव्हर्सिटीचे रिझल्ट्स वगैरे ते त्या ठिकाणी कळले जातात। त्यामुळे कॉलेज एज्युकेशन डिपार्टमेंटसोबत कॉन्टॅक्टमध्ये राहा। यामध्ये तुमच्याकडून ज्यावेळेस युनिव्हर्सिटी ट्रान्सफरच्या डेट्स डिक्लेअर करते त्यावेळेस तुमच्याकडून फॉर्म सबमिट करून घेतला जातो। त्यामध्ये तुमचं फर्स्ट ते थर्ड, जर तुम्हाला 5व्यासाठी करायचं असलं तर थर्डपर्यंत, आणि तिसऱ्यासाठी करायचं असलं तर फर्स्टचं असे ग्रेड कार्ड सबमिट करून घेतलं जाते। त्यामध्ये तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र द्यावं लागतं, नो ऑब्जेक्शन फॉर्म, त्यानंतर असे भरपूर सारे डॉक्युमेंट द्यावं लागते, रिझन मेन्शन करावं लागतं। हे सगळे त्या ठिकाणी हा फॉर्म तुम्हाला 1000 रुपये फीस लागते त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी। तो फॉर्म तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या एज्युकेशन डिपार्टमेंटला सबमिट करावं लागतो, त्यावर ॲप्लिकेशन करावं लागतं तुमच्या कॉलेजच्या ADPच्या नावाने, डीनच्या नावाने। त्या ठिकाणी त्यांची साईन घेऊन ते तुम्हाला कॉलेज एज्युकेशन डिपार्टमेंटला फीसची पावतीसहित हे सगळे डॉक्युमेंट सबमिट करावं लागतात। त्यानंतर ते डॉक्युमेंट तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये जातात। युनिव्हर्सिटीमध्ये त्याच्यावर सगळं कोणत्या कॉलेजला किती जागा रिकामी आहे, कोणत्या कॉलेजला किती सीट्स वगैरे सगळं अवेलेबल आहे त्याचा डाटा मागितला जातो। त्यानंतर मग तुमचं सगळं प्रोसेस केल्या जाते, आणि काही दिवसानंतर त्याचा रिझल्ट येतो। जर तुमचं ट्रान्सफर झाला असेल तर त्या लिस्टमध्ये तुमचं नाव येतं, अन्यथा येत नाही। जर नाव आलं तर काय करायचं, ते नाव आल्याच्या नंतर तुमची युनिव्हर्सिटी तुम्हाला लेटर पाठवते, आणि त्याच नावाचं सेम लेटर तुमचं ज्या कॉलेजमध्ये ट्रान्सफर झाला आहे त्या कॉलेजला किंवा त्या युनिव्हर्सिटीला पाठवते। असे दोन लेटर तुम्हाला पाठवले जातात। तर कॉलेजमध्ये आलेलं लेटर घेऊन तुम्ही ते लेटर घेऊन युनिव्हर्सिटीमध्ये जायचं आहे। युनिव्हर्सिटीमध्ये त्या ठिकाणी एक 3,500-4,000 समथिंग काहीतरी फीस आहे, ती फीस भरायची।
फीज भरल्याच्या नंतर मग तुम्हाला युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी फीजची पावती वगैरे देते. ते सेम घेऊन तुम्ही जायचं आहे. ज्या युनिव्हर्सिटीमध्ये ट्रान्सफर झालं, ज्या कॉलेजमध्ये ट्रान्सफर झालं, त्या कॉलेजला जाऊन तुमचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन आणि ॲडमिशन करायचं आहे. तर ही सगळी झाली तुमची प्रोसेस. अशी सेम प्रोसेस त्या ठिकाणी केली जाते. एकंदरीत तुम्हाला खर्चही सांगितला आणि सगळं सांगितलं. एक 4,500-5 हजारपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी खर्च येऊ शकतो. नंतर आता आपल्या चारही विद्यापीठांच्या वेगवेगळ्या स्वरूपात ट्रान्सफरच्या डेट रिव्हील केलेल्या आहे. सगळ्यात पहिले मित्रांनो, PDKV अकोल्याची डेट आलेली आहे. ही डेट 7 मे पर्यंतच आहे. थोडं उशिरा कळवण्यात आलं आपल्याला, की कळालं की ती डेट 7 मे ही लास्ट डेट आहे ट्रान्सफरचा फॉर्म भरण्यासाठी. नंतर सेकंड दापोली, BSKV दापोलीची जी डेट आहे मित्रांनो, ती 29 एप्रिलला संपलेली आहे. त्या ठिकाणी दापोलीच्या ट्रान्सफर प्रोसेसचा जास्त खुलासा झाला नाही. तर PDF आपल्यापर्यंत लवकर पोहोचली नाही आणि तेवढं तिकडचं कोणी कॉन्टॅक्टमध्येही नाही. त्यामुळे ती डेट संपली त्या ठिकाणी आणि ते आपल्याला कळालाही नाही. शक्यतो तिकडे तर कोणी ट्रान्सफरही करत नाही आणि तिकडचंही कोणी इकडं करत नाही. त्यामुळे त्यात काही एवढं हे करू शकत नाही आपण. त्यानंतर राहिला प्रश्न राहुरी आणि परभणीचा. तर राहुरी आणि परभणीची डेट अजून रिव्हील झालेली नाही आहे. त्यांचा अजून रिझल्टही बाकी आहे फर्स्ट सेमिस्टरचा. त्यामुळे त्यांच्या डेट्स रिव्हील लवकरच होतील. त्यावेळेस राहुरीच्या ऑफिससोबत कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी सांगितलेलं आहे की 6th आणि 4th सेमिस्टरच्या प्रॅक्टिकल एक्झाम चालू आहे सेमिस्टर एंडच्या. त्या एक्झाम झाल्याच्या नंतर डेट रिव्हील करण्यात येईल. तर त्यांना डेट रिव्हील करण्याच्या आधी तुमचा रिझल्टसुद्धा डिक्लेअर करणं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले तुमचा रिझल्ट डिक्लेअर होईल, त्यानंतर तुमच्या डेट्स त्या ठिकाणी ट्रान्सफरच्या येतील. त्यामुळे राहुरी आणि परभणीच्या अजून तरी डेट्स आल्यावर तुम्हाला लवकरात लवकर आपल्या ग्रुप्सवरती कळवल्या जाईल. तुम्हाला जर ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर खाली लिंक दिलेली आहे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबरही दिलेला आहे. ट्रान्सफरबद्दल आणखी डिटेल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तर त्या दोन्ही डेट्स तुम्हाला आपल्या ग्रुपवरती कळवल्या जाईल. आणि एक असं सांगायचं झालं की जर तुम्ही ट्रान्सफर प्रोसेसमध्ये मेडिकल रिझन मेन्शन करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला सिव्हिल सर्जनचं त्या ठिकाणी सर्टिफिकेट देणं खूप महत्त्वाचं आहे. सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट देणं विसरू नका. आणि तुम्हाला व्हिडिओच्या पहिलेच सांगितलं होतं की काही प्रायव्हेट कॉलेजेस आहे जे तुम्हाला ट्रान्सफर करू देत नाही. तर त्या ठिकाणी तुम्हाला जरा त्या ठिकाणी पॉलिटिकल दबाव आणून त्या ठिकाणी ट्रान्सफरचं तुम्हाला ना हरकत फॉर्म घेणं आहे किंवा पॅरेंट्सला वगैरे बोलून किंवा मग कोणी ओळखीचं जर वरिष्ठ तुमचं राजकारणामध्ये असेल तर त्या ठिकाणी त्यांच्यावर दबाव आणून तुम्ही त्या ठिकाणी ट्रान्सफर करून घेऊ शकता. तर ही झाली सगळी आपली संपूर्ण ट्रान्सफरची प्रोसेस.